धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर 1828 बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना जी होती राजा राममोहन रॉय यांनी केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. त्यांनी राजा राममोहन रॉय जे होते त्यांचा अनेक भाषांचा अभ्यास होता, अनेक धर्मांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. तर आता अद्वैतवादी विचारसरणी म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. अद्वैतवाद हा भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या मतानुसार जीव आणि ब्रह्म हे मूलतः एकच आहे. या तत्त्वज्ञानाचा प्रमुख प्रचारक आदी शंकराचार्य यांना मानले जाते. तर अद्वैतवाद काय आहे? तर अद्वैतवाद म्हणजे काय? तर अद्वैतवादामध्ये मानले जाते अद्वैत म्हणजे काय? तर अद्वैत म्हणजे काय? की जिथे द्वैताचा अभाव आहे, जिथे द्वैत नाही आहे, द्वैताच्या पुढे म्हणजे अद्वैत. तर द्वैत आहे. जीव आणि आत्मा यांना द्वैत न मानून हे मूलतः एकच आहे असे म्हटले गेले. तर यालाच आपण म्हणतो अद्वैत. वेदांतकडे तुम्ही वेदांतला समजू शकता. त्याच्यानंतर वेदांत जो आहे, जो अद्वैत वेदांत आहे त्याच्यामध्ये खूप जास्त उपनिषदसुद्धा तुम्ही वाचू शकतात. उपनिषदामध्ये मांडुक्य उपनिषद, आत्मोपनिषद असे उपनिषदसुद्धा येतात. त्याच्यानंतर तुम्ही समजता की सत्य काय आहे, असत्य काय आहे, मिथ्या काय आहे, या सगळ्या गोष्टींचाही तुम्हाला अभ्यास होतो आणि त्याच्यावरतून तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे ती खूप जास्त वाढू शकते. पण तुम्हाला जे एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे, की अद्वैतवाद जो होता तो राजा राममोहन रॉय मानत होते आणि अद्वैतवाद म्हणजे जीव, आत्मा आणि ब्रह्म परमसत्य हे एकच मूलच आहे, मूल एकच आहे. म्हणजे काय? तर आत्मा आणि परमसत्य हे एकच आहे. तर याचा जो अभ्यास आहे आपण या इथे करू नाही शकत, कारण की हा तत्त्वज्ञानाचा पार्ट आहे, फिलॉसॉफीचा पार्ट आहे. हे जर मी तुम्हाला सांगत गेलो या इथे, तर याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 घंट्याचं एक लेक्चर लागून जाईल. तर त्याच्यासाठी आपण फक्त प्रमुख त्याची तत्त्वे बघू. तर ब्रह्मा हेच एकमेव सत्य आहे. तर हा जो पॉईंट आहे तुम्हाला इतका जास्त लक्षात ठेवायचा नाही आहे आता. कारण की हा जो पॉईंट आहे हा अभ्यासण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपल्याला अद्वैत वेदांत पूर्ण अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर जग हे माया भासमान आहे. म्हणजे काय? जे जग आहे ते माया भासमान आहे. म्हणजे काय? ते मिथ्या आहे. जसं दिसतं तसं नाही आहे. त्याला आपण मिथ्या असे म्हणतो. त्याच्यानंतर आत्मा आणि ब्रह्म यांच्यात कोणताही खरा भेद नाही. तर यालाच आपण अद्वैत म्हणतो. जिथे आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये कोणता भेद नाही. म्हणजे काय? जिथे द्वैत नाही आहे. जसे सुख आणि दुःख. जसे तुमचे सुख आहे आणि तुमचे दुःख आहे. तर तुम्ही सुखाला म्हणतात, तुम्ही दुःखाला सुद्धा म्हणतात. तर सुख आणि दुःख हे ते द्वैत येऊन गेलं. पण अद्वैत म्हणतो याच्या पलीकडे काय आहे हे आपण बघूया. तर अशा प्रकारचा जो आहे तो अद्वैत वेदांत आहे. याच्यावरती तुम्हाला जास्त समजण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त इतकं समजणं आहे की राजा राममोहन रॉय जे होते ते अद्वैत वेदांत मानत होते आणि अद्वैत वेदांत म्हणजे जीव आणि ब्रह्म परमसत्य मूलतः एकच आहे. याचा अर्थ असा होतो ज्ञानप्राप्तीद्वारे मोक्ष मिळतो आणि आत्मा ब्रह्मा एक त्याची अनुभूती होते. तर मोक्ष म्हणजे काय? तुमच्या सर्व मोहांचा क्षय होणे. मोह म्हणजे काय? तर तुम्हाला जे मोह असतात सर्व त्यांचा क्षय होणे. तर हे जे सर्व टॉपिक्स आहे हे अद्वैत वेदांत फिलॉसॉफीमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण अभ्यासतो. पण आता फक्त तुम्हाला काय अभ्यासण्याची गरज आहे? तुम्हाला हे सगळे पॉईंट्स अभ्यासण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ऐकून घ्यायचे आहे की हे पॉईंट्स काय आहे आणि तुम्हाला जर समजले नाही त्याच्यात सुद्धा काही हरकत नाही. तुम्हाला फक्त एवढं माहीत पाहिजे की राजा राममोहन रॉय जे होते ते अद्वैतवादी होते आणि ते जीव ब्रह्म जे आहे ते मूलतः हे एकच आहे असं अद्वैत वेदांत म्हणतो. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला खालचे पॉईंट लक्षात नसले तरी चालून जाईल. हे तुमच्या एक्झामसाठी इतके इम्पोर्टंट नाही आहे. मी फक्त तुम्हाला अद्वैत वेदांत म्हणजे काय हे समजण्यासाठी हे पॉईंट्स समजून सांगितले. निराकार परमेश्वराची उपासना करावी या विचाराला मूर्तीपूजेचा विरोध असा म्हणतात. तर निराकार परमेश्वराची म्हणजे काय? जो परमेश्वर निराकार आहे. निराकार म्हणजे जसा आकार नाही त्याला आपण म्हणतो निराकार. म्हणजे तो सर्वत्र आहे. जो तुमचा स्पेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो आहे. याला म्हणतो आपण निराकार परमेश्वर. तर हा सुद्धा जो टॉपिक आहे हा सुद्धा अद्वैत वेदांत आणि त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल टॉपिक आहे. तर याची आपण इथे जास्त बात जी आहे जास्त याच्या बाबतीत समजून आपल्याला घ्यायची गरज नाही. आपल्याला फक्त आपला चॅप्टर समजायचा आहे. आपला चॅप्टर काय म्हणतोय आणि आपला चॅप्टर हा हे म्हणतोय की जे बी मूर्तीपूजेला विरोध करणार आहे तर ते देवाची पूजा मूर्तीच्या रूपात न करता, की देवाची जी पूजा आहे ती मूर्तीच्या रूपात न करता ते निराकार परमेश्वराची उपासना करतात. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला अजून एक समजून घ्यायचं आहे एकेश्वरवाद. एकेश्वरवाद म्हणजे काय? संपूर्ण विश्वाचा निर्माता, पालनकर्ता एकच परमेश्वर आहे. या श्रद्धेला एकेश्वरवाद असे म्हणतात. तर संपूर्ण विश्वाचा जो निर्माता आहे आणि पालनकर्ता आहे तो एकच आहे. याला आपण एकेश्वरवाद म्हणतो. परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट आहे? एकच देव आहे. या तत्वाला एकेश्वरवाद म्हणतात. जे लोक असे म्हणतात की एकच देव आहे, खूप जास्त देव नाही आहे, त्याला आपण म्हणतो एकेश्वरवाद. तर हे जे कन्सेप्ट्स आहे छोट्या-छोट्या या तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जसे एकेश्वरवाद तुम्ही समजला. त्याच्यानंतर आपण मूर्तीपूजेला विरोध म्हणजे काय हे समजलं, की जे लोक मूर्तीपूजेला मानत नाही देवाच्या आणि ते निराकार परमेश्वराची उपासना करतात. त्याच्यानंतर आपण समजलं अद्वैतवादी विचारसरणी म्हणजे काय, की ब्रह्म आणि सत्य म्हणजे ब्रह्म आणि जीव जो आहे तो मूलतः एकच आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ब्राह्मो समाजाची अद्वैत विचारसरणी म्हणजे काय? तर अद्वैत म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगितलं. आता त्यांची अद्वैत विचारसरणी काय होती हे समजू. ब्राह्मो समाजावर अद्वैत वेदांताचा प्रभाव होता. तर आपण मागं बघितलं की ब्राह्मो समाज ज्यावर जो होता तो अद्वैत वेदांताचा प्रभाव होता.
राजा राममोहन रॉय हे स्वतः अद्वैतवादी होते. या विचारसरणीनुसार एकच परमेश्वर ब्रह्म सर्वांचा आहे आणि सर्व मानव समान आहे. यामुळे ब्राह्मो समाजाने मूर्तीपूजा, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला विरोध करून एकेश्वरवाद आणि समाज सुधारणा यांचा पुरस्कार केला. तर तुम्ही बघू शकता ब्राह्मो समाज का बरं या सर्व गोष्टींना विरोध करत आहे. ब्राह्मो समाजाचं म्हणणं आहे की एकच परमेश्वर ब्रह्म आहे, एकेश्वरवादाला ते मानतात आणि सर्व मानव समान आहे. म्हणजे माणसाला माणसाप्रमाणे पाहण्याची जी वृत्ती आहे ती डेव्हलप हे करत आहे आणि त्याच्यामुळेच काय होत आहे, हे मूर्तीपूजेला सुद्धा विरोध करत आहे. काय त्याच्यानंतर अंधश्रद्धाला ते विरोध करत आहे. तर याच्यावरतून आपण पाहतो की ब्राह्मो समाज काय म्हणतो, ब्राह्मो समाज म्हणतो मानव समान आहे, सर्व मानव समान आहे. जातीभेदावरून किंवा कोणत्याही गोष्टीवरून त्यांच्यामध्ये तुम्ही भेद करू नाही शकत, कारण की ते सर्व समान असल्यामुळे ते माणसाला माणसाप्रमाणे पाहण्याची जी वृत्ती आहे त्याचा जो आहे तो विकास ब्राह्मो समाज आपल्याला करताना दिसत आहे. परीक्षेसाठी तुमच्या ब्राह्मो समाजाची अद्वैत विचारसरणी म्हणजे एकच परमेश्वर मानणे आणि सर्व मानव समान आहे असा विचार होय. तर याच्यातून काय होणार आहे, तर हे बघा, एकच परमेश्वर मान्य म्हणजे यातून समजतं की त्यांचा मूर्तीपूजेला विरोध आहे आणि सर्व मानव समाज आहे समान आहे. याच्याहून समजतं जातीभेदाला त्यांचा विरोध आहे, जी वर्ण व्यवस्था आहे त्याला त्यांचा विरोध आहे. कारण की सर्व मानव जेव्हा समान आहे तर सर्व मानव जे आहे त्याला माणसाच्या प्रतीच आपण बघणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे समजतं सर्व मानव समान आहे म्हणजे जातीभेदाला विरोध, परमेश्वर एकच आहे असे मानणे म्हणजे मूर्तीपूजेला विरोध. तर अशा प्रकारे ब्राह्मो समाजाची जी अद्वैतवादी विचारसरणी होती ती होती. तर आपण आतापर्यंत बघितले की ब्राह्मो समाजाची तत्वे काय काय होती. एकेश्वरवाद, एकच ईश्वर आहे असे मानणे, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कारण की ते अद्वैताला मानत होते तर ते उच्च नीच असा भेदभाव तर मानूच शकत नाही. कर्मकांडास ते विरोध करत होते, अंधश्रद्धाला ते विरोध करत होते. तर प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे म्हणजे काय, तर प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे म्हणजे काय, तर साधी उपासना करणे, त्याच्यानंतर नैतिक जीवनाचा मार्ग स्वीकारणे आणि जे आहे ते एकेश्वरवादाला मानणे, एकच ईश्वर आहे असे मानणे, याला आपण म्हणतो प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे. ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. म्हणजे या तत्वांवरती ब्राह्मो समाज चालत होता. कोणकोणते, एकेश्वरवाद, एकच ईश्वर आहे, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडाला ते विरोध करत होते, प्रार्थनेचा मार्ग ते अनुसरत होते. त्याच्यानंतर सतीप्रथा म्हणजे काय, तर एखादी महिला आहे, त्या महिलेच्या पतीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे, त्याच्या मृत्यूनंतर त्या महिलेलाही त्याच्या चितेवर जाळून टाकण्यात येईल, याला म्हणतात सतीप्रथा. तर या सतीप्रथाला जी होती ती राजा राममोहन रॉय यांनी विरोध केला. तर बालविवाहाला सुद्धा राजा राममोहन रॉय यांनी विरोध केला. आणि पडदा पद्धत म्हणजे काय हे आपण बघूया. स्त्रियांनी चेहरा किंवा शरीर झाकून ठेवण्याची प्रथा म्हणजे पडदा प्रथा. तर या प्रथेला सुद्धा राजा राममोहन रॉय यांनी विरोध केला. ही प्रथा पूर्वी काही समाजांमध्ये स्त्रियांच्या सामाजिक व कौटुंबिक जीवनावर बंधने घालणारी मानली जात असे. तर अशा प्रकारची ही जी प्रथा होती पडदा पद्धत याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर सती प्रथा, त्याच्यानंतर बालविवाह, या सर्व गोष्टींना राजा राममोहन रॉय यांनी विरोध केला. स्त्रियांचे शिक्षण आणि याचे समर्थन केले. स्त्रियांना शिक्षण द्यावे आणि याचे राजा राममोहन रॉय यांनी समर्थन केले, की स्त्रियांनी सुद्धा शिकावे. त्याच्यानंतर कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर तुम्ही ऐकलं असेल हिंदू कॉलेज, तर त्याची स्थापना जी आहे कोलकाता येथे राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. हे वृत्तपत्र तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. तर आता कोणाबाबत आपण जाणून घेतो. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 मध्ये काय केलं, परमहंस सभेची स्थापना जी होती ती केली मुंबई येथे. पुढे परमहंस सभा विसर्जित झाली. म्हणजे काय, विसर्जन होणे म्हणजे काय, ती सभा संपली. त्या सभातील जे सदस्य होते ते निघून गेले असं आपण समजू शकतो, किंवा ती सभा विसर्जित झाली म्हणजे ती सभा संपली. झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. तर फॉर एक्झाम्पल ही जी होती ही जी होती ती परमहंस सभा होती आणि परमहंस सभा संपून गेली. पण परमहंस सभेचे काही सदस्य होते तर त्यांनी काय केली, प्रार्थना समाजाची निर्मिती केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. पुढे परमहंस सभा विसर्जित झाली. पुढे काय झालं, परमहंस जी सभा होती ती विसर्जित झाली आणि तिचेच काही जे सभासद होते, जसे तिचेच काही जे मेंबर्स होते, त्यांनीच काय केलं, प्रार्थना समाजाची जी होती ती स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. तर कोण होते, जे दादोबा पांडुरंग तरखडकर होते, त्यांचेच जे बंधू होते, त्यांचेच जे भाऊ होते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले जे होते ते अध्यक्ष होते. या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. तर त्याची प्रतिष्ठा का बरं वाढली, तर ही जी संस्था होती, ही जी हा जो प्रार्थना समाज होता, याला मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाला. तरुण पदवीधर कोण, डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे तरुण पदवीधर होते. तर हे मिळाल्यामुळे त्या समाजाची जी प्रतिष्ठा होती ती आता वाढली. प्रतिष्ठा वाढणे म्हणजे त्या समाजाचे नाव पसरू लागले. त्याच्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. तर यांनी सुद्धा प्रार्थना समाजाचे जे कार्य आहे ते पुढे चालवले. मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडास विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे. तर तुम्ही बघू शकता ब्राह्मो समाजाची आणि प्रार्थना समाजाची जी तत्वे आहे ती लगभग सेमच आहे. कशी, तर ब्राह्मो समाजसुद्धा एकेश्वरवादाला मानतो आणि प्रार्थना समाजसुद्धा एकेश्वरवादाला मानतो. कर्मकांडाला दोघेही विरोध करतात, कारण की दोघांलाही समाजामध्ये जे आहे ते जनजागृती घडवून आणायची आहे. आणि त्याच्यानंतर
प्रार्थना समाजाने मूर्तीपूजेऐवजी एकेश्वराची प्रार्थना, साधी उपासना व नैतिक जीवनाचा मार्ग स्वीकारला. याला प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे असे म्हणतात. तर कशाला म्हणतात प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे? मूर्तीपूजेऐवजी एकेश्वराची प्रार्थना, एकच ईश्वर आहे, साधी उपासना, नैतिक जीवनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. यालाच आपण काय म्हणतो? प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे. परीक्षेसाठी थोडक्यात तुम्ही काय करू शकतात? प्रार्थना समाजाने एकेश्वराची प्रार्थना आणि साधी उपासना याचा मार्ग स्वीकारला, म्हणजे प्रार्थनेचा मार्ग अनुसरला. आणि जो ब्राह्मो समाज होता त्यांनी सुद्धा प्रार्थनेचा जो होता तो मार्ग अनुसरला होता. तर प्रार्थना समाज आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रार्थनेचा जो मार्ग आहे तो अनुसरला. प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे म्हणजे काय? तर एकेश्वराची प्रार्थना करणे, नैतिक जीवनाचा मार्ग स्वीकारणे आणि साधी उपासना याच्यावर भर देणे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता, म्हणजे तेही प्रार्थनेचा मार्ग जो होते ते अनुसरत होते. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था चालू केल्या. तर प्रार्थना समाजाने काय काय कामे केली? तर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी म्हणजे समाजाच्या सुधारणेसाठी त्यांनी अनाथालये खोलली, अनाथ मुलामुलींसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था त्यांनी चालू केल्या, कामगारांसाठी रात्रशाळा त्यांनी चालू केल्या, दलितांसाठी त्यांनी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून च्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तर प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी सामाजिक समस्या ज्या आहे ते सोडवल्या. सामाजिक समस्या म्हणजे समाजामध्ये ज्या समस्या आहे त्यांना आपण म्हणतो सामाजिक समस्या. तर अशा समस्या त्यांनी सोडवण्याचा या मिशनमधून त्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तर आपण काय काय बघितलं? आपण बघितलं ब्राह्मो समाज आणि आपण बघितलं प्रार्थना समाज. आपण एकदा परत बघूया की ब्राह्मो समाज आपण काय काय बघितलं की ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज जो होता 1828मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज 1828मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची पहिली शाखा स्थापन केली. त्याच्यानंतर तर आपण परत एकदा सर्व बघूया. आपण बघत होतो आपण बघत होतो धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. त्याच्यामध्ये आपण बघत होतो ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाजामध्ये आपण काय काय बघितलं की ब्राह्मो समाजामध्ये ची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. कधी केली? 1828मध्ये केली. 1828मध्ये कुठे केली? बंगाल प्रांतामध्ये केली. का बरं केली? तर त्यांचा अनेक भाषावर अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यातून त्यांची अद्वैतवादी जी विचारसरणी होती ती विकसित झाली होती. ते कशाला मानत होते? तर ते एकेश्वरवादाला मानत होते. या समाजाची त्यांनी स्थापना का बरं केली? तर सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये चिकित्सक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची जी स्थापना केली. ब्राह्मो समाजाची तत्वे काय होती? एकेश्वरवादाला ते मानत होते. उच्च नीचाचा भेदभाव ते करत नव्हते. कर्मकांडास ते विरोध करत होते. प्रार्थनेचा मार्ग ते अनुसरत होते. ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथाला विरोध केला, बालविवाहाला विरोध केला, पडदा पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्याच्यानंतर राजा राममोहन रॉय यांनी स्त्रियांचेही शिक्षण व्हावे याचे समर्थन केले. त्याच्यानंतर राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची जी होती ती स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी हे त्यांचे वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृतीसुद्धा केली. त्याच्यानंतर प्रार्थना समाज आपण काय बघितलं? दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे होते यांनी परमहंस सभेची मुंबई येथे 1848मध्ये स्थापना केली. पण ही सभा जी होती ती विसर्जित झाली, म्हणजे संपली. तिच्याच काही सभासदांनी म्हणजे परमहंस सभेचे जे काही मेंबर्स होते त्यांनीच पुढे प्रार्थना समाजाची निर्मिती केली. मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे पदवीधर होते, तर त्या समाजाची प्रतिष्ठा यांच्यामुळे वाढली. पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर हे सुद्धा त्याला जॉईन झाले. यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे नेले. त्यांची सुद्धा तत्वे काय काय होती? तर त्यांनी सुद्धा मूर्तीपूजेला विरोध केला. त्याच्यानंतर एकेश्वरवाद, कर्मकांडास विरोध त्यांनी केला. ही त्यांची तत्वे होती. तर सेम तत्वे आहे यांची आणि यांची. त्यांनी उपासने आणि प्रार्थनेवरती त्यांचा भर होता. आणि उपासना आणि प्रार्थनेवर भर म्हणजे काय हे पण आपण बघू. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय खोलली, शिक्षण संस्था खोलल्या, कामगारासाठी रात्रशाळा खोलल्या, दलितांसाठी संस्था खोलल्या. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आणि याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समस्या सोडवण्याचा जो होता तो प्रयत्न केला. तर हे सर्व आपण बघितलं होतं की ब्राह्मो समाज जो होता तो राजा राममोहन रॉय यांनी चालू केला. सती, बालविवाह, पडदा पद्धत यांना त्यांनी विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे त्यांनी समर्थन केले. हिंदू कॉलेजची त्यांनी कोलकाता येथे स्थापना केली. प्रार्थना समाजाचं आपण काय बघितलं? दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे होते त्यांनी परमहंस सभा स्थापन केली, पण ती विसर्जित झाली, म्हणजे ती संपली. त्याच्यानंतर त्याचे काही सभासद होते, ते परमहंस सभेचेच काही मेंबर होते. त्यांनी काय केलं? प्रार्थना समाजाची निर्मिती केली. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? त्याचे पहिले अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तरखडकर यांचेच जे बंधू होते, जे भाऊ होते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले जे होते ते अध्यक्ष होते.